राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची माजी मंत्री धनंजय मुंडेंना आठवण आली। नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करताना धनंजय मुंडे यांनी तसं वक्तव्यही केलं। आता यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, तर ती जाणीव नक्कीच म्हणून आज या 8-9 महिन्यात जरी कुठाने कमी पडला असेल तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघेही घेतो। पुन्हा स्टेटमेंटचा मी जाहीर निषेध करते। कुणाच्या तरी वडिलांची आणि महाराष्ट्राच्या लेकाची हत्या ज्यांनी केली आणि नुसती हत्याने क्रूर हत्या केली आहे अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। आणि अशा लोकांबद्दल जर महाराष्ट्रातला कुठलाही नेता त्यांना जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे। आणि मला असं वाटतं दुर्दैव आहे की अशा प्रवृत्तीला जर कुठल्याही पक्षातून अशा काही त्यांना त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे। कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे। आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची ह्यांना जर आठवण असेल तर त्यांची विचारधारा काय आहे। आता त्याने जी काय खंत बोलून दाखवली ती खंत खरंच त्यांना मला वाटतं की प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीमागं असणारा सावलीसारखा वाल्मिक कराड याच्याबद्दलच ती खंत असावी। आणि फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा, एवढंच मी म्हणेल। खरं तर वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि एका खुनाच्या प्रकरणात आहे। याचाच अर्थ धनंजय मुंडेने प्रूव्ह केलं की वाल्मिक कराडांचे एकच आहे आणि धनंजय मुंडेंच्या सपोर्टमुळेच वाल्मिक कराडांची गुन्हेगारी प्रवृत्ती फोपावलेली होती। आणि वारंवार त्या भागातील जनतेनं मागणी केलेली आहे की या देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि धनंजय मुंडेंनी आपल्या वक्तव्यातून ते सिद्ध केलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।